मोठा मंदिर पण आहे आणि एक आकाशी पाळणा पण आहे, बघू शकता छोटासा आकाशी पाळणा. आणि हा एक मंदिर पण आहे आणि इकडनं समुद्रामध्ये उतरायचा रस्ता आहे या साईड. इकडनं असं उतरायचा, पवायला वगैरे पण जाऊ शकता तुम्ही पण या रत्नागिरीला मित्रांनो. इकडे काय चाललेलं आहे, जर तुम्ही रत्नागिरीला याल तर नक्की या बीचला भेट द्या. मांडवी बोलतात, मांडवी बीच. इकडनं मस्तपैकी लाईट हाऊस दिसतो, इकडनं बिल्डिंग वगैरे आणि इकडनं झाडं बिडं मस्तपैकी छानसा व्ह्यू एक नंबर. जय बजरंगबली, जय श्रीराम मित्रांनो कमेंटमध्ये लिहा. आणि इकडे तुम्ही बघू शकता जय बजरंगबलीचं मंदिर आहे. जय हनुमान. तुम्ही मागाशी बघितलेला तोच मंदिर आहे. मी तिकडनं तुम्हाला मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता, मागाशी आम्ही त्या बीचवर गेलेलो आणि इकडनं हा वाला हे मंदिर आहे. आणि इकडे मस्तपैकी एक बोट अशी ठेवलेली आहे, इकडे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. इकडे माझी आई आता पटापट चाललेली आहे बघा. लाईक करायला बोल, लाईक करा, सबस्क्राईब करा. सरप्राईज नाही, सबस्क्राईब. ये अरे दे. हा तर मित्रांनो बघू शकता इकडे बाटल्या बिटल्या ठेवलेले आहे आणि इकडे आता आम्ही फोटोशूट करणार आहे. तर इकडे तुम्ही याल तर नक्की फोटोशूट वगैरे करा मित्रांनो, परमिशन हवं आहे. मित्रांनो आता माझी आई आता होडीवर बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता इकडे आता आम्ही फोटोशूट वगैरे करणार आहे. मातोश्री नाव आहे आणि इंडियन MH हे सर्व बोटीचा काय ते नंबर प्लेट आहे वाटतं. तशी गाडीला कशी असते तशीच. लॅम्प नाही तो लाईट हाऊस बोलतो. लाईट हाऊस आणि पण गाय इकडे बघू शकता आता इकडे रिक्षाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. म्हणजे तुम्ही कोणाला पण म्हणजे रिक्षामध्ये अरे थांब ना जरा, थांब ना, शूट करून दे. इकडनं लाईट हाऊस पूर्ण क्लिअर दिसतो. म्हणजे इकडे तुम्ही जसा याल ना मित्रांनो जसं तुम्हाला लाईट हाऊस एकदम क्लिअर दिसेल. इकडे लाईट हाऊस वगैरे फिरण्यासारखं आहे, मी असं ऐकलेलं पण कधी गेलो नाही. जायला भेटलं तर तिकडे पण जाऊ. हे बोटीचं हे बोलतात ना, गाळ बोलतात ना ते, म्हणजे असं लावतात कारण बोट पुढे जाऊ नये म्हणून, यासाठी असा रुपवलेला आहे आतमध्ये. इकडे मासे बिशे असे लागतात बीचवरती कधी कधी. तर तुम्ही बघू शकता इकडे एक बदक पण आहे. बदक काय पक्षी आहे काय माहिती नाही, पण बघू शकता. इकडे पर्यटक वगैरे खूप येतात मित्रांनो, तर तुम्ही पण या इकडे रत्नागिरी इकडे मस्तपैकी राईड करण्यासाठी पण आहे. म्हणजे आकाशी पाळणा एक आहे तो वाला तुम्ही बघू शकता. आणि इकडे गणपतीचं असं मंदिर आहे आणि या साईडला समुद्र, या साईडला तर तुम्ही बघू शकता समुद्रात इकडे तुम्ही असं म्हणजे बीचवर वगैरे जाऊ शकता. इकडे आता आम्ही आलेलो आहे लोकमान्य टिळकांच्या इकडे. तर माझी आई आता माहिती देणार आहे. अरे दे इकडे कॅमेरामध्ये. बोल तू बोल, तुला माहिती आहे ना. मी लहानपणी ऐकलेलं होतं, लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीमध्ये झालेला आहे. मी त्यांचं बांधकाम केलेलं आहे. त्यांचं बांधकामामध्ये इथं नाव आहे तिथे प्रवीण देशमुख, पंढर देशमुख यांचा इथे जन्म झाला. त्यांची इथेच मूर्ती बांधण्यात आली आहे. हे त्यांचा विषय आहे लोकमान्य टिळकांचं. तुम्ही बघू शकता मित्रांनो असं इकडे लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला आहे आणि हा ते घर आहे, हा त्यांचा निवासस्थान आहे. तुम्ही बघू शकता.
इकडे. जन्मस्थान आहे मित्रांनो इकडे. तर तुम्ही तुझं काय नाव आहे?